श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजचे नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, उद्या वार आहे शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहे पापमोचनी एकादशी. तर एकादशी ही भगवान श्री हरिविष्णूंना समर्पित असते. त्यामुळे या दिवशी भगवान श्री हरिविष्णूंची विधिवत पूजा अर्चा आपल्याला करायची आहे. महिन्यातून 2 एकादशी येत असतात. एक कृष्ण पक्षामध्ये येते आणि एक शुक्ल पक्षामध्ये येते. तर वर्षभरामध्ये 24 एकादशी ह्या येत असतात, परंतु प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं. तर पहा, उद्या पापमोचनी एकादशी आहे. ह्या एकादशीच्या नावातच सर्व अर्थ दडलेला आहे. म्हणजे ह्या एकादशीचं व्रत जे कोणी करल त्याच्या पापांचा नाश होईल. म्हणजे त्याने कळत नकळत जी पापं केलेली आहेत किंवा वाईट कर्म केलेली आहेत त्यांचा नाश करण्यासाठी ही पापमोचनी एकादशीचं व्रत हे केलं जातं. या एकादशीला पवित्र गंगेमध्ये स्नान करण्याला, त्याचबरोबर दान करण्याला अतिशय महत्त्व आहे. तर पहा, उद्या आपल्याला भगवान श्री हरिविष्णूंची पूजा अर्चा करायची आहे आणि त्याचबरोबर घरामध्ये काही उपाय देखील करायचे आहेत. तर पहा, आपल्याला पिंपळाच्या झाडाला अशी ही एक वस्तू अर्पण करायची आहे. ही वस्तू जर आपण पिंपळाच्या झाडाला अर्पण केली तर आपल्या आयुष्यातील सर्व दुःख, अडचणी, वाईट कर्म, पाप, दारिद्र्य नष्ट होईल आणि आपल्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल. म्हणजे जे काही दुःख आहे, अडचणी आहेत, संकट आहेत त्यांचा नाश होईल. तर अशी हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, हा उपाय आपल्याला का करायचा आहे. तर आपल्या आयुष्यामध्ये सारखी वारंवार दुःख येत असतील, आपल्या घरावर काही अडचणी येत असतील, दुःख येत असेल तर, आणि जर आपण काही वाईट कर्म केलेली असतील, कळत नकळत काही पापं केलेली असतील, त्यांचा नाश होण्यासाठी, आपल्या घरामध्ये काही दारिद्र्य आहे, अडचणी आहेत, संकट आहेत, ते दूर करण्यासाठी, आपल्या घराची प्रगती होत नसेल तर ती होते आणि त्याचबरोबर आपल्या मुलांची, पतीची, सर्वांची प्रगती होते. तर असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आपल्याला उद्या करायचा आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये पिंपळाच्या झाडाला अतिशय विशेष महत्त्व हे दिलं जातं आणि आपल्या कोणत्याही कार्यामध्ये बघा, आणि त्याचबरोबर यज्ञामध्ये देखील पिंपळाच्या झाडाचं विशेष असं महत्त्व दिलं गेलेलं आहे. पिंपळाच्या झाडाची वेगवेगळी वैशिष्ट्ये देखील सांगितलेली आहेत. आपल्या सर्वांना माहीत असेल की पिंपळाच्या झाडाखाली कधीही गवत उगवत नाही. म्हणजेच काय की नवीन जीवन तयार होण्यासाठी प्रतिबंध होतो आणि ह्या झाडावरती फळे देखील उगवत नाही. आणि पहा, इतर झाडांच्या तुलनेत पिंपळाचं झाड हे शेकडो वर्ष जगत असतं. पिंपळाच्या झाडाला भगवान श्रीकृष्णाने आपले स्वरूप मानले आहे. पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी भगवान विष्णू वास करतात आणि श्रीकृष्ण त्यांच्या खोडामध्ये आणि नारायण स्वतः फांद्यांमध्ये वास करतात असं सांगितलं गेलेलं आहे. आणि त्याशिवाय त्यांच्या पानांमध्ये श्रीहरी वास करतात आणि सर्व देवी देवता देखील त्यांच्या पानांमध्ये वास करतात. तर पहा, पिंपळाच्या झाडामध्ये सर्व देवी देवता आणि स्वतः नारायण असल्यामुळं त्याचं महत्त्व हे अतिशय सांगितलं गेलेलं आहे. आणि भगवान श्री हरिविष्णूंना एकादशी हे व्रत समर्पित आहे. त्यामुळे ह्या दिवशी आपण पिंपळाच्या झाडाची सेवा केली, पूजा केली, भगवान श्री हरिविष्णू साक्षात आपल्याला प्रसन्न होतात. त्याचबरोबर माता लक्ष्मी देखील आपल्याला प्रसन्न होतात. हा उपाय आहे ना, तर तो आपल्याला सकाळी 9 वाजण्याच्या अगोदर करायचा आहे किंवा मग तुम्ही हा उपाय संध्याकाळी 4 नंतर देखील करू शकता. तर बघा, तुमच्या घराजवळ एखादं मंदिर आहे, त्या मंदिराजवळ एखादं पिंपळाचं झाड आहे, त्या झाडाच्या खाली तुम्ही हा उपाय करू शकता किंवा मग तुमच्या घराच्या आसपास कुठे पिंपळाचं झाड असेल तिथे जाऊन सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. तर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला एक तांब्या जो आहे तर तो कलश भरून घ्यायचा आहे, स्वच्छ पाण्याने भरून घ्यायचा आहे. त्यामध्ये चिमूटभर आपल्याला हळद घालायची आहे, थोडेसे गंगाजल आपल्याला या पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि त्याचबरोबर थोडेसे काळे तीळ जे असतात ना, ते काळे तीळ आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत.
तर त्याचबरोबर आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे. दिवा तुम्ही मातीचा घ्या, कणकेचा घ्या किंवा कोणत्याही धातूचा घेतला तरी चालेल. त्या दिव्यामध्ये आपल्याला 2 वातींची 1 वात करून टाकायची आहे. वात तुम्हाला जर तुमच्याकडे लाल पिवळा धागा असेल, जो कलाव्याचा धागा असतो पहा, तो धागा असेल त्याची लावली तरी चालेल. ते नसेल तर मग कापसाची लावली तरी चालेल. आणि त्या कापसाच्या वातीला तुम्हाला लाल पिवळी करायची आहे, म्हणजे हळद कुंकू लावायचं आहे जेणेकरून ती लाल होईल. तर अशी वात आपल्याला त्या दिव्यामध्ये घालायची आहे. लांब वात आपल्याला घालायची आहे. आणि आपल्याकडे जर तिळाचं तेल असेल तर ते तिळाचं तेल आपल्याला त्या दिव्यामध्ये घालायचं आहे. जर आपल्याकडे तिळाचं तेल नसेल तर मग जे तेल असेल ते घाला, परंतु मग त्यामध्ये थोडेसे तीळ आपल्याला टाकायचे आहेत. आणि पहा, अशा हा दिवा घेऊन आणि हे जे पाणी आहे ते घेऊन आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे. सर्वप्रथम आपण त्या झाडाखाली गेल्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिव्याखाली काहीतरी आसन टाकायचं, थोडेसे तांदूळ टाका किंवा मग एखादा फुलाच्या पाकळ्या टाका. तसाच दिवा आपल्याला ठेवायचा नाही. आपण जर तसाच दिवा त्या जमिनीवर ठेवला तर तो दिवा जो आहे तर तो उपाय जो आहे तर तो कारीगार ठरत नाही. त्यामुळे त्याखाली काहीतरी आसन टाकायचं आणि त्यानंतरच हा दिवा प्रज्वलित करायचा. नंतर हे जे पाणी घेऊन गेलेलो आहोत तर ते चहू बाजूने पिंपळाच्या झाडाला घालायचं आहे. हे पाणी जेव्हा तुम्ही मुळांना अर्पण करत असताल त्यावेळेस ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा आपल्याला जप करत राहायचा आहे. त्यानंतर झाडाखाली बसून आपल्याला 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. यानंतर दोन्ही हात जोडायचे आहेत आणि माता लक्ष्मी, भगवान श्री हरी विष्णूंना आपल्याला प्रार्थना करायची आहे. आपल्या जीवनातील जे काही संकट आहे, अडचणी आहे, जे काही आपण वाईट कर्म केलेले असतील किंवा दारिद्र्य असेल ते सर्व दूर करण्यासाठी, आपल्या घराची, मुलांची, पतीची प्रगती होण्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे. आणि असा हा एक उपाय आपल्याला नक्कीच करायचा आहे. तर बघा, प्रत्येकाच्याच घराजवळ पिंपळाचं झाड असेल असं नाही. तर अशा वेळेस काय करायचं? अशा वेळेस तुमच्याजवळ आसपास केळीचं झाड असेल तर त्या केळीच्या झाडाखाली तुम्ही असा हा दिवा लावून ते पाणी अर्पण करू शकता. त्याचबरोबर बघा, तुमच्या मनामध्ये एखादी भरपूर दिवसापासून इच्छा असेल आणि ती पूर्ण होत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, एक पिंपळाचं पान घ्यायचं आहे. त्या पिंपळाच्या पानावर तुम्हाला कुंकवाच्या साहाय्याने थोडंसं पाणी घालून त्यामध्ये पेस्ट करायचे आहे आणि तुमची जी काही इच्छा आहे तर ती त्यावरती लिहायची आहे. जसं तुम्हाला धनप्राप्तीसाठी असेल तर धनप्राप्ती, नोकरी प्राप्तीसाठी असेल तर नोकरी प्राप्ती, असे आपल्याला शॉर्टकटमध्ये त्यावरती इच्छा ह्या लिहायच्या आहे. हे पान जे आहे ना ते आपल्याला भगवान श्री हरिविष्णूंसमोर अर्पण करायचं आहे. अर्पण करत असताना सुद्धा आपल्याला आपली जी काही मनोकामना आहे, जी इच्छा आहे ती व्यक्त करायची आहे. अशा पद्धतीने जरी आपण हा उपाय केला ना तर आपल्या मनोकामना पूर्ण होतात असं म्हटलं जातं. तर पहा, दुसऱ्या दिवशी ह्या पानाचं काय करायचं, तर हे पान काय करायचं, एका कागदामध्ये ठेवायचं, त्याची व्यवस्थित घडी घालायची आणि हे आपल्याला आपल्या पर्समध्ये ठेवून द्यायचं आहे. आणि तुमची जेव्हा इच्छा पूर्ण होईल त्यावेळेस तुम्हाला हे पान वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे. तर अशा प्रकारे हा उपाय करायचा आहे. तर चला, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.